नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्मार्ट स्पीक या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे। तर बघा, आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत पजेसिव्ह केस। पजेसिव्ह केस म्हणजे काय, पोजेशन म्हणजे काय, मालकी विषयी। मालकी कशी दाखवायची बघा, आपण प्रोनाउनच्या व्हिडिओ मध्ये आपण त्याचे 3 फॉर्म्स केलते, पर्सनल प्रोनाउन, पजेसिव्ह प्रोनाउन अँड ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन। तर त्या पजेसिव्ह प्रोनाउन मध्ये आपण मालकी कशी दाखवायची ते शिकलो, पण त्या व्हिडिओ मध्ये आपण प्रोनाउनची मालकी कशी दाखवायची, माझी, तुझी, त्याची, आमची, आपली, हे कसं दाखवायचं आपण ते त्या व्हिडिओ मध्ये शिकलो। आणि या व्हिडिओ मध्ये आपल्याला पजेसिव्ह केस मालकी दाखवायची आहे, पण या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहेत मालकी एका नाउनची मालकी कशी दाखवायची। आपण तिथे शिकलो प्रोनाउनची मालकी कशी दाखवायची, माझी, तुझी, त्याची, पण इथे आपण नाउनची। बघा इथे मामाची, मामाचा मुलगा, तर बघा मामाचा मुलगा, तर मामा कोण आहे ते एक नाव नाही। श्यामची आई, श्याम कोण आहे एक नाव नाही। यशराजची बायको, यशराज एक नाव नाही। मोबाईलचे कव्हर, मोबाईल कोण आहे एक नाव नाही। तर आपण तिथे प्रोनाउनचं कसं मालकी दाखवायची ते शिकलो, पण याच्यामध्ये आपण एखादं जर नाउन असेल तर त्या नाउनची मालकी कशी दाखवायची। बघा मामाचा मुलगा, मामाची त्या मुलावर काय मालकी, श्यामची आई, श्यामची त्या आईवर मालकी, परत यशराजची बायको, यशराजच्या बायकोवरती काय मालकी। म्हणजे एखाद्या नावाची आपण मालकी कशी दाखवायची ते या व्हिडिओ मध्ये शिकणार आहेत। तर बघा, जेव्हा मालकी दाखवायची तेव्हा इकडे असं चा, ची, चे, असं चा, ची, चे येतं। तर बघा आपण याच्यामध्ये नावाचे असे जे आहेत तर यांची मालकी कशी दाखवायची। तर बघा मामा काय लिव्हिंग आहे, श्याम पण लिव्हिंग आहे, यशराज पण लिव्हिंग आहे, पण मोबाईल काय नॉन लिव्हिंग आहे। तर बघा आपण जेव्हा मालकी दाखवतो तेव्हा ते जेव्हा आपण लिव्हिंगची मालकी वेगळ्या प्रकारे दाखवतो आणि मोबाईल म्हणजे काय नॉन लिव्हिंग, तर नॉन लिव्हिंगची आपण मालकी वेगळ्या टाईपने दाखवतो। तर बघा आता आपण शिकणार आहोत मालकी कशी दाखवायची। जेव्हा असं चाचीचे येतं आणि एखाद्या नाउनची मालकी दाखवायची असती तर ती कशी दाखवायची बघा। तर फर्स्टली आपण दोन याच्यामध्ये कॅटेगराइज करू त्याला। फर्स्ट लिव्हिंग, लिव्हिंग म्हणजे काय सजीव, आणि दुसरी कॅटेगरी करू नॉन लिव्हिंग, नॉन लिव्हिंग मीन्स निर्जीव। तर सजीवाची मालकी कशी दाखवायची आणि निर्जीवाची कशी दाखवायची बघा। लिव्हिंग मध्ये पण आपण सिंग्युलरची मालकी दाखवणार आहे। सिंग्युलर, सिंग्युलर तुम्हाला माहिती आहे, सिंग्युलर मीन्स वन, अ नाउन दॅट इंडिकेट वन पर्सन ऑर वन थिंग। एक जण असेल, सिंगल असेल तर त्याची मालकी कशी दाखवायची ते आता बघू आपण। बघा जर एक जण असेल तर त्याची मालकी कशी दाखवायची बघा। टू शो म्हणजे आपल्याला दाखवायची, काय दाखवायची, टू शो समथिंग, समथिंग म्हणजे काहीतरी, टू शो समथिंग बिलॉंग्स टू समबडी, म्हणजे कुणाकडे तरी काहीतरी आहे। मालकी म्हणजे काय असतं, तर कुणाकडे तरी काहीतरी असतं, मग ते तर मालकी असतं। मग आपल्याला ह्याच्यामध्ये दाखवायचं की कुणाकडे तरी काहीतरी आहे, समथिंग बिलॉंग्स टू समबडी ऑफ सिंग्युलर नाउन, एखाद्या सिंग्युलर नाउन कडे काहीतरी आहे असं आपल्याला दाखवायचंय। टू शो समथिंग बिलॉंग टू समबडी ऑफ सिंग्युलर नाउन, तर त्याची मालकी कशी दाखवणार, टू शो समथिंग बिलॉंग टू समबडी ऑफ सिंग्युलर नाउन वी यूज, आपण काय वापरतो ती मालकी दाखवाय बघा, अपॉस्ट्रॉफ यस। काय यूज करतो आपण, अपॉस्ट्रॉफ यस। तर असं आपण मालकी दाखवायला यूज करतो अपॉस्ट्रॉफ यस, कुणाचं, लिव्हिंग सिंग्युलरचं। बघा एक्झाम्पल, एक्झाम्पल काय होईल, आता आपण घेतलेलं श्यामची आई, श्यामची आई। बघा श्याम लिव्हिंग आहे का, तर यस श्याम लिव्हिंग आहे। श्याम सिंग्युलर आहे का, तर यस श्याम सिंग्युलर आहे। मग त्याची मालकी कशी दाखवायची, तर वी यूज अपॉस्ट्रॉफ यस। मग बघा काय लावायचं, अपॉस्ट्रॉफ यस, मग श्याम येईल त्याला अपॉस्ट्रॉफ यस लावायचं, आणि कोण येईल, श्याम्स मदर। मग बघा मालकी कशी दाखवायची लिव्हिंग सिंग्युलरची, तर अपॉस्ट्रॉफ यस, श्याम्स मदर। सेकंड एक्झाम्पल बघा, आजोबाची काठी, आजोबाची काठी, आजोबाची काठी, आजोबा किती, तर एक आहे बघा, चाचीचे आलं आजोबाची काठी। तर कसं दाखवणार, मग आजोबाला काय असतं, ग्रँडफादर, ग्रँडफादर, आणि त्याला अपॉस्ट्रॉफ यस लावायचं। मग काय होईल, ग्रँडफादर्स स्टिक, काय झालं, ग्रँडफादर स्टिक, आजोबाची काठी। पुढे बघा थर्ड एक्झाम्पल, हे झालं फर्स्ट, सेकंड, थर्ड एक्झाम्पल काय, काकाचा मुलगा। आपण बघा आता वरती लिहिलं काकाचा मुलगा, काकाचा मुलगा, तर काय येईल बरं काकाच्या मुलगाला, काकाला असतं अंकल, येईल अंकल्स, मुलाला काय असतं सन। पुढे बघा मामाची मुलगी, तर बघा मामाच्या मुलीचं आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की मामाच्या मुलीला काय येईल, ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा। पुढे बघा लिव्हिंग सिंग्युलरची बघितली, आता आपण बघू लिव्हिंग प्लुरलची। हाऊ टू शो पोजेशन ऑफ
लिव्हिंग प्लुरल. प्लुरल मीन्स मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त. एकापेक्षा जास्त असतील तर त्याची मालकी कशी सांगायची बघा. मग एकापेक्षा जास्त असतील तर बघा आपल्याला काय दाखवायचंय, मालकी दाखवायची, पोझिशन दाखवायचंय. तर बघा पोझिशन दाखवायचंय. टू शो पोझिशन फॉर पोझिशन ऑफ, कुणाचं पोझिशन दाखवायचं आपल्याला, प्लुरल नाउनचं. तर बघा फॉर पोझिशन ऑफ प्लुरल नाउन. प्लुरल नाउन बघा. प्लुरल आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये बघितले काय रूल्स, की प्लुरल नाउन असल्यावर त्याचा एंड कशाने होतो, एस ने होतो. जर एस एस एच सी एच एक्स ओ ने असेल तर त्याचा एंड एस ने करतो आपण. प्लुरल कसं बनवायचं, हाऊ टू मेक सिंग्युलर ऑफ हाऊ टू मेक प्लुरल ऑफ सिंग्युलर नाउन आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं. जर एखाद्या नाउनचा एंड एफ आर एफ ने झाला तर ऍड व्ही एस करायचं, वाय ने झाला तर आय एस करायचं, ते रूल बघितले आपण. तर बघा जनरली जे प्लुरल नाउन असतं त्याचा एंड कशाने होतो, एस ने होतो. तर बघा फॉर पोझिशन ऑफ प्लुरल नाउन एंड्स विथ, कशाने एंड्स होतो त्याचा, एंड्स विथ यस, यस ने एंड्स होतो. जर वाय असेल तर एंड कशाने होतो, आय एस ने होतो. जर सी एच एस एच एस एक्स ओ असेल तर त्याचा एंड होतो ईएस ने. जर एफ आर एफ असेल तर त्याचा एंड होतो व्ही एस ने. आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. जर तुम्हाला माहित नसेल ते हाऊ टू मेक प्लुरल ऑफ सिंग्युलर नाउन तर लास्ट व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये आपण पूर्ण घेतलेला आहे. एकाचे अनेक कसे बनवायचे, सिंग्युलरचं प्लुरल कसं बनवायचं. तर बघा फॉर पोझिशन आपल्याला कोणाची मालकी दाखवायची, प्लुरल नाउनची. पण प्लुरल नाउनचा एंड कशाने होतो, एस ने होतो, आय एस ने होतो, ई एस ने होतो, व्ही एस ने होतो. बघा जसं की एक्झाम्पल आपण सपोज क्लास लिव्हिंग, आपल्याला काय सपोज क्लास एक आपल्याला लिव्हिंग घ्यायचे. तर आता आपण जसं इथं ग्रँडफादर घेतलं तसं आपण आता ग्रँड मदर घेऊ. ग्रँड मदर, आता ग्रँड मदर्स आजी, अनेक आजी घेतल्या आपण, 1 2 3 आपल्याला असतात काय सख्या चुलत आजी असतात, तर अनेक आजी घेतल्या. बघा याचा एंड कशाने झाला, येस ने. आणि आपण वरच्या रूल मध्ये बघितलं याची मालकी दाखवण्यासाठी आपण अपोस्ट्रॉफ एस यूज करतो. जर याला आपण असं अपोस्ट्रॉफ एस यूज केलं तर बघा काय व्हायला, ग्रँड मदर्स 2 वेळेस येस आलं. आणि त्याच्यामुळे काय व्हायला आपल्याला ते त्याचं प्रोनाउन्सिएशन उच्चार करायला पण हार्ड चालला. बघा आपण ह्याचा उच्चार 2 येस यायले, कारण जनरली प्लुरलचा एंड कशाने होतो, एस ने होतो. बघा आय एस ने झाला तरी एस ने एंड होतो, एस आला तरी एस नेच होतो, व्ही एस आला तरी पण एस ने एंड येतो. आणि त्याच्यामुळे मग आपण 2 येस येतात. मग बघा ह्याची मालकी कशी दाखवायची प्लुरलची, तर प्लुरलची मालकी दाखवण्यासाठी बघा आपण इथे अपोस्ट्रॉफ एस कुठे यूज केलं, बिफोर एस केलं. पण बघा प्लुरल साठी काय करायचं, फॉर पोझिशन ऑफ प्लुरल नाउन एंड्स विथ यस वी यूज अपोस्ट्रॉफ. ह्याला पण अपोस्ट्रॉफच वापरतो, ह्याला पण अपोस्ट्रॉफ वापरतो. पण बघा अपोस्ट्रॉफ कुठं वापरायचं, यूज अपोस्ट्रॉफ आफ्टर यस. अपोस्ट्रॉफ कुठं वापरायचं, यसच्या नंतर. इकडे कुठं वापरलं, यसच्या अगोदर वापरलं. आणि इकडे कुठे वापरायचं आपण अपोस्ट्रॉफ आफ्टर यस. कशामुळे बरं आपण अपोस्ट्रॉफ आफ्टर यस वापरतो, तर तुम्हाला रिझन सांगितलं. याच्यामध्ये ऑलरेडीच एक यस असतं बघा ना, एंडच यस ने होतोय आणि हे अपोस्ट्रॉफ यस म्हणजे 2 यस होतील. आणि त्याचं मग प्रोनाउन्सिएशन आपल्याला करता येतं का, तर नाही. मग त्याच्यामुळे काय करायचं, अपोस्ट्रॉफ कुठे वापरायचं, यसच्या नंतर. बघा एक्झाम्पल, आता इथं अनेक दाखवायचे आपल्याला. मग काय म्हणणार आपण, विद्यार्थ्यांची शाळा. बघा विद्यार्थी अनेक आहेत, मोर दॅन 1 आहेत. लिव्हिंग आहेत का, तर यस लिव्हिंग आहेत. विद्यार्थ्यांची शाळा, विद्यार्थ्यांची शाळा. तर काय होईल बघा, स्टुडंट्स. विद्यार्थी म्हणजे कोण, स्टुडंट्स. पण त्याला अपोस्ट्रॉफ कुठं लावायचं, आफ्टर यस. यसच्या नंतर अपोस्ट्रॉफ लावायचं. शाळेला काय येतं, स्कूल. अपोस्ट्रॉफ यस, स्टुडंट्स, स्कूल. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघा, काय लोकांचे विचार, लोकांचे विचार, लोकांचे विचार. तर बघा लोकांना शब्द काय असतो, पीपल. आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं पर्सनचं प्लुरल काय असतं, पीपल. पण बघा याचा एंड एस ने होतो का, तर नाही. मग याला अपोस्ट्रॉफ अगोदर जाऊ. जर एस ने एंड होतला, आपण हा रूल कशाला बघितला, जर एंड एस ने झाला तर त्याला अपोस्ट्रॉफ आफ्टर एस लावायचं. पण इथं एंडच एस ने होत नाही, मग बिफोर लावायचं. मग काय होईल, पीपल्स थॉट, पीपल्स थॉट. पुढे बघा एक्झाम्पल, मुलांच्या खेळण्या, मुलांच्या खेळण्या. तर काय होईल बघा याचं, मुलांच्या खेळण्या. मग मुलांना काय असतं बघा, बॉय घेऊ आपण, बॉय. मग बघा बॉईज, मुलं म्हणजे काय, बॉईज. पण अपोस्ट्रॉफ कुठं लावायचं, आफ्टर येस. तर मग काय होईल, बॉईज. आणि खेळण्याला काय, टॉईज, बॉईज टॉईज. तर असं झालं मुलांच्या खेळण्या. तर आता एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय, तुम्ही ते कमेंट करा.
काय मुलींचे ड्रेस, नाही मुलींचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह घेऊया आपण, मुलींचे वसतिगृह. याचा आन्सर तुम्ही कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये सांगा की मुलींचे वसतिगृह. वरती पण एक दिलंय, कमेंट करून सांगा. मामाची मुली झाले, इथं मुली, मामाची मुली, इथं मामाची मुली नाही, मामाची मुलगी होईल, मुलगी, मामाची मुलगी. तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. तर बघा आपण आता बघितलं लिव्हिंग सिंग्युलरचं. तर लिव्हिंग सिंग्युलर जर सिंग्युलर असेल तर काय यूज करणार, अपॉस्ट्रॉफ यस. आणि जर प्लुरल असेल का तर प्लुरलचं काय करणार, यस अपॉस्ट्रॉफच यस यूज करणार, पण कुठे आफ्टर यस करणार. तर बघा नेक्स्ट आहे नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. आता निर्जीवांची कशी दाखवायची मालकी, त्याच्यामध्ये पण पहिले बघा सिंग्युलर, लिव्हिंग सिंग्युलरची मालकी कशी दाखवायची बघा, लिव्हिंग सिंग्युलर. तर काय दाखवायचंय आपल्याला, टू शो करायचंय. काय शो करायचंय आपल्याला, समथिंग बिलॉंग्स टू समबडी, कुणाकडे तरी काहीतरी आहे असं दाखवायचंय. टू शो समथिंग बिलॉंग्स टू समबडी, पण कुणाचं, समबडी, कुणाचं दाखवायचंय आपल्याला, तर आपल्याला दाखवायचंय अगोदर समबडी ऑफ सिंग्युलर नाउन. पण कुठलं सिंग्युलर नाउन दाखवायचंय, अगोदर आपण अपॉस्ट्रॉफ एस लिव्हिंगला घेतला, आता नॉन लिव्हिंगचं दाखवायचंय सिंग्युलर नाउन, सिंग्युलर नाउन. तर इथं काय बघा, तिथे आपण यूज काय केलं, वी यूज अपॉस्ट्रॉफ यस. आणि इथे नॉन लिव्हिंग साठी आपण वापरतो वी यूज ऑफ द. कशाचा यूज करतो आपण, ऑफ द चा यूज करतो. बघा एक्झाम्पल, ऑफ द चा, नॉन लिव्हिंग साठी ऑफ द चा यूज करतो. बघा खिडकीचा काच, खिडकीचा काच. तर काय होईल बरं याचं, खिडकीचा काच. तर बघा अगोदर काच घ्यायचा, तर मग काय येईल, काचला ग्लास. पुढे काय यूज करतो आपण, मालकी दाखवाय ऑफ द, मग ग्लास ऑफ द, कशाचा, खिडकी, पुढे खिडकी घ्यायची, विंडो, ग्लास ऑफ द विंडो. पुढे बघा पेनाचे टोपण, हा झालं फर्स्ट. सेकंड आहे पेनाचे टोपण. काय होईल बरं बघा, पेनाचे टोपण. बघा पेन नॉन लिव्हिंग आहे, सिंग्युलरच आहे, मग अगोदर टोपण घ्यायचं, मग काय येईल, कॅप. काय यूज करतो आपण, ऑफ द, कॅप ऑफ द पेन, पेनाचे टोपण. थर्ड एक्झाम्पल बघा, खिडकीचा काच, पेनाचे टोपण. बघा आपण वरती घेतलं होतं मोबाईलचे कव्हर, मोबाईलचे कव्हर. तर त्याला इंग्लिश मध्ये कसं सांगणार, मोबाईलचे कव्हर, अगोदर कव्हर घ्यायचं, कव्हर. आणि नॉन लिव्हिंग साठी आपण यूज करतो ऑफ द, कव्हर ऑफ द मोबाईल, कव्हर ऑफ द मोबाईल. तर बघा आपण आता शिकलो की नॉन लिव्हिंग सिंग्युलरची मालकी कशी दाखवायची, कव्हर ऑफ द मोबाईल. आणखी एक एक्झाम्पल घ्या बघा. आता तुम्ही हे मी एक्झाम्पल देतो, हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. पंख्याचे काय, घराचा रंग, ही करून दाखवा, घराचा रंग. बघा घर सिंग्युलरच आहे आणि रंग म्हणजे कलर. तर मग आता हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पटकन घराचा रंग हे करून दाखवा. बघा मामाची मुलगी, मुलीचे वसतिगृह आणि घराचा रंग, हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे झालं आता सिंग्युलरचं. आता लेट्स कम टू प्लुरल. हाऊ टू शो पोझिशन ऑफ प्लुरल नॉन लिव्हिंग. प्लुरल मीन्स वन प्लस. तर वन प्लसचं कसं दाखवणार बघा. आता एकीकडे बघा, इथे आपण यूज केलं ऑफ द. आता इथं पेन एक असो की अनेक असो, इथं पेन झाले किंवा इथे विंडोज झाल्या, इथं मोबाईल झाले, तर इथे ऑफ द वर काही इफेक्ट होतोय का, तर नाही. इकडे काय झालं बघा, अपॉस्ट्रॉफ एस होतं, पण इथं दोन एस एस यायचे, त्याच्यामुळे आपण आफ्टर एस घेतलं. पण इथं ऑफ द घेतलं तरी पण त्या ह्याच्यावरती काय, मोबाईलवर, विंडोवर, पेन वर काय इफेक्ट होतो का, तर त्याच्यावर काहीच ऑफ द वर त्याचा इफेक्ट होत नाही. तर यस घ्या, सिंग्युलर घ्या की प्लुरल घ्या, म्हणजे याच्यामध्ये बघा रूल काय आहे. तर मग प्लुरल साठी आहे जसं तसं ऑफ दच घ्यायचं, त्याच्यामध्ये काही आपल्याला चेंज करायची गरजच नाही. मग बघा काय घेणार, ऑफ द ला ऑफ दच घ्यायचं, याच्यामध्ये काही चेंज करण्याची गरज नाही. मग काय देणार, फॉर पोझिशन ऑफ प्लुरल नाउन एंड्स विथ यस वी यूज ऑफ द. का चेंज करायचं नाही, कारण हे विंडो अनेक घ्या की एक घ्या, त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. बघा एक्झाम्पल काय घेणार, एक्झाम्पल पुस्तकांचे पाने, पुस्तकांचे पाने. मग पानांना काय असतं बघा, पेज. मग अगोदर पेज घेणार, पेजेस. काय यूज करायचं, ऑफ द बुक्स, पेजेस ऑफ द बुक्स. बघा इथे यस लागलं, पण त्या यसचा इफेक्ट काहीच झाला नाही ऑफ द वर, म्हणून काय यूज करायचं, ऑफ द यूज करायचं. सॉरी, सिंग्युलर असतो की प्लुरल असतो, दोन्हींना पण ऑफ द यूज करायचं. बघा आता खुर्च्यांचे पाय, खुर्च्यांचे पाय. तर अगोदर पाय घ्यायचे, पाय, पाय म्हणजे काय, लेग्स.
आणि काय यूज करतो ऑफ द, खुर्च्याला काय चिअर्स, लेग्स ऑफ द चेअर्स. आणि आता मी तुम्हाला एक बनवण्यासाठी देतोय ते तुम्ही कमेंट करून सांगा. तर काय झाडांच्या फांद्या, झाडांच्या फांद्या, झाडांच्या फांद्या. तर या झाडांच्या फांद्या तुम्ही कमेंट करून सांगा. तर बघा आपण आता काय शिकलो, पोझिशन, मालकी कशी दाखवायची. पण कुणाचं पोझिशन शिकलो आपण, नाउनचं पोझिशन कसं दाखवायचं, एखाद्या नावाची मालकी कशी दाखवायची. तर बघा सिंग्युलर साठी आपण यूज केलं अपोस्ट्रोफी एस, सिंग्युलर मध्ये प्लुरल साठी लिव्हिंग मध्ये सिंग्युलर साठी अपोस्ट्रोफी एस यूज केलं, लिव्हिंग मध्ये प्लुरल साठी अपोस्ट्रोफी एस आफ्टर एस केलं, आणि नॉन लिव्हिंग साठी सिंग्युलर असतो किंवा प्लुरल दोन्हीसाठी पण ऑफ द चा यूज केला. आणि बघा मामाची मुलगी, मुलांचे वसतिगृह, घरांचा रंग आणि झाडांच्या फांद्या, हे 4 मी तुम्हाला बनवण्यासाठी दिले. हे तुम्ही कमेंट करा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.